कदाचित त्या दिवशी ती घरी लवकर आली नसती आणि तिने ते सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं, कानाने ऐकलं नसतं, तर आज तिचं आयुष्य वेगळंच असतं. पण हे केव्हा ना केव्हा घडणारच होतं. त्या दिवशी दुपारचे जवळपास 2 वाजले होते, जेव्हा अंजली घरी आली. सासू-सासऱ्यांची झोपायची वेळ असल्याने तिने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली. अचानक मोठ्या आवाजात काहीसं ऐकू आलं. ती दचकली. आत जाऊन जे पाहिलं आणि ऐकलं त्याने ती शून्य झाली. अचानक दरवाजाची बेल सतत वाजू लागली आणि तिची तंद्री भंग झाली. अरे, 4 वाजले. कदाचित प्रिया आली असेल. ती पटकन उठली आणि दरवाजा उघडला. अंजलीची 18 वर्षांची लाडकी मुलगी प्रिया दारात उभी होती. आत येताच तिने बॅग बाजूला ठेवली, बूट काढले आणि उत्साहाने बोलू लागली. आई, आज बॅडमिंटन खेळताना माझ्या समोरच्या खेळाडूला अशी मात दिली की विचारूच नकोस. प्रियाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. माझ्या कोच म्हणाल्या, जर तू अशीच खेळत राहिलीस तर लवकरच राष्ट्रीय स्तरावर पोहोचशील आणि मग बघ, एक दिवस मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनलवर फक्त तुझंच नाव झळकणार. तिची रनिंग कॉमेंट्री सुरूच होती. बॅग उघडून तिने एक मोठी ट्रॉफी काढली आणि आईच्या गळ्यात पडली. ही ट्रॉफी फक्त माझ्या आईसाठी आहे. ट्रॉफी तिच्या हातात देत प्रिया म्हणाली, आई, जेवायला वाढ. फक्त 2 मिनिटात कपडे बदलून हातपाय धुवून येते. मला खूप जोराची भूक लागली आहे. असं म्हणत ती आत गेली. अंजलीने ट्रॉफी शोकेसमध्ये ठेवली आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिने पटापट स्वयंपाकघरात जाऊन भाजी गरम केली. गरमागरम चपात्या बनवल्या आणि डायनिंग टेबलवर वाढल्या. प्रिया झटपट फ्रेश होऊन आली आणि 10 मिनिटातच जेवण आटोपून म्हणाली, आई, मी 1 तास झोपते. संध्याकाळी केमिस्ट्रीचा क्लास आहे. मला वेळेवर उठव. असं म्हणून ती झोपायला निघून गेली. स्वयंपाकघर आवरून अंजलीही तिच्या मुलीच्या जवळ बसली. प्रियाच्या गोड चेहऱ्यावरून हात फिरवताच अंजली 20 वर्षांपूर्वीच्या जगात केव्हा पोहोचली तिलाही कळलंच नाही. ती सुद्धा अशीच होती, हसरी, खेळकर, हुशार. घरात प्रेमळ आईवडील आणि लाड करणाऱ्या 2 लहान बहीण. बाहेरच्या जगात कॉलेज आणि बॅडमिंटन कोर्ट, यात सगळ्यात तिचं आयुष्य आनंदाने वाहत होतं. आणि मग एक दिवस तिच्या जीवनात मोठी संधी आली. बॅडमिंटनमधील अपूर्व यशामुळे अंजलीला रेल्वेमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून नोकरीची संधी मिळाली. घरात आनंदाचा कडेलोट झाला. ग्रॅज्युएशन झाल्यावर तिने रेल्वेची नोकरी स्वीकारली. पण तिला कल्पनाही नव्हती की यानंतर तिचं आयुष्य इतक्या वेगाने बदलेल. रेल्वेच्या नोकरीनंतर काहीच दिवसात तिच्या आत्याने तिच्यासाठी स्थळ आणलं. तिच्या नणंदेचा इंजिनियर मुलगा. सुरुवातीला अंजलीने इतक्या लवकर लग्न करण्यास नकार दिला. पण तिच्या वडिलांनी समजावलं, बाळा, तू 3 बहिणींमध्ये मोठी आहेस. तुझं लग्न झालं की तुझ्या 2 बहिणींसाठीही चांगली स्थळं शोधता येतील. शिवाय मुलगा आपल्या ओळखीचा आहे, चांगल्या घराण्यातला आहे. नकार द्यायला काहीच कारण नाही. आणि मग तिने लग्नासाठी होकार दिला. पण खरी गोष्ट अशी होती की त्या दिवशी आत्यासोबत आलेल्या उंच आकर्षक व्यक्तिमत्वाच्या सावळ्या रंगाच्या त्या तरुणाला, अजयला पाहून ती नाही म्हणू शकली नाही. आनंदाने अंजली आणि अजयचं लग्न संपन्न झालं आणि ती सासरी आली. लग्नानंतरचे पहिले 6 महिने पंख लावल्यासारखे उडून गेले. अंजली तिच्या सासू-सासऱ्यांची लाडकी सून बनली, तर नणंद नेहाशी तिची घट्ट मैत्री झाली. अजय ही तिची खूप काळजी घेत असे. फक्त एक गोष्ट होती, त्याच्याकडे वेळच नव्हता. अंजली त्याच्याकडे तक्रार करत असे, तेव्हा तो नेहमी स्पष्टीकरण देत असे. काय करू अंजली, तुला माहीतच आहे ना, मुंबईतलं आयुष्य कसं असतं. सकाळी 7 वाजता निघालो की 9ला ऑफिस गाठतो.
दिवसभर साईटवर काम, संध्याकाळी मीटिंग, दुसऱ्या प्रोजेक्टवर चर्चा. 7 वाजतातच. त्यामुळे घरी पोहोचायला 9 कधी वाजतात कळतही नाही. आता तू सांग काय करू? त्याचं हे उत्तर ऐकून अंजली निरुत्तर होत असे. कारण ही समस्या फक्त तिचीच नव्हती. मुंबईत करोडो लोक असंच जगत होते. कधी कधी तिच्या मनात विचार येई, यापेक्षा एखाद्या छोट्या शहरात राहिलो असतो तर बरं झालं असतं. निदान घर आणि ऑफिस तरी जवळ असतं. पण मग ती स्वतःला समजावत असे, अजयची ही मजबुरी आहे. नाहीतर कोणता माणूस 10-12 तास आनंदाने घराबाहेर राहील? सकाळी उठल्यावर ती सासूबाईंना स्वयंपाकघरात मदत करत असे. नंतर उरलेली घरकामं आटोपून अजय सोबतच घराबाहेर पडत असे. अजय तिला स्टेशनवर सोडत असे आणि तिथून ती लोकल पकडून ऑफिसला जात असे. संध्याकाळी 6 वाजता ती घरी परतायची. थोडा वेळ आराम करून टीव्ही पाहत पाहत रात्रीचं काम आटपायची. प्रत्येक संध्याकाळी तिच्या मनात तोच विचार यायचा, इतर मुलींप्रमाणे मीही अजयसोबत जुहू बीचवर फिरावं, सिनेमाला जावं. पण असं कधीच झालं नाही. अजय रोज उशिरा घरी यायचा आणि त्याची वाट पाहता पाहता ती थकून झोपून जायची. शनिवारी रविवारीही अजयला साईटवर महत्वाचं काम आहे असं म्हणत बाहेर जावं लागायचं. त्यामुळे अंजली कधी माहेरी जात असे तर कधी सासूबाईंसोबत बाजारात. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत गेले. लग्नाला अवघे 9 महिने झाले होते. तेव्हाच अजयला एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी परदेशी जावं लागलं. अंजलीलाही त्याच्यासोबत जायचं होतं. पण त्याच्या ऑफिसमधले 2 सहकारी बरोबर असल्यामुळे तिला राहावं लागलं. तसंही हा प्रोजेक्ट फक्त 40 दिवसांचा होता. त्यामुळे तिने मनाला समजावलं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही. तो तब्बल 3 महिने चालला. त्यानंतर कंपनीला अजून एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि अजयला आणखी 2 महिने परदेशात राहावं लागलं. इकडे अंजलीला अजयशिवाय सगळं अपूर्ण वाटत होतं. तो गेल्यानंतर अवघ्या आठवड्यातच ती आजारी पडली. सासूबाईंनी तिला जबरदस्ती डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून त्या आनंदाने हरखून गेल्या. अंजली आई होणार होती. ही बातमी समजताच सासू-सासऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंजलीच्या आईवडिलांना त्यांनी फोनवर ही गोड बातमी दिली. पण अंजलीला ही आनंदाची बातमी स्वतः अजयला सांगायची होती. रात्री जेव्हा परदेशातून अजयचा फोन आला तेव्हा ती आनंदाने म्हणाली, तू बाबा होणार आहेस. पण दुसऱ्या बाजूने अजय भडकून म्हणाला, एवढ्या लवकर मुलाची गरज नाही. शक्य असेल तर उद्या जाऊन ॲबॉर्शन करून ये. हे ऐकून अंजली शून्य झाली. तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. का? कशासाठी? अजय थंडपणे म्हणाला, मी अजून पालक होण्यासाठी तयार नाही. आणि त्याने फोन कट केला. रात्रभर अंजलीला झोप लागली नाही. सकाळी उठल्यानंतर तिने ही गोष्ट सासूबाईंना सांगितली. पण सासूबाईंनी काही विशेष लक्ष दिलं नाही. त्या म्हणाल्या, अंजली, तू जास्त विचार करू नकोस. तो परदेशात आहे ना, त्याला तुझी काळजी वाटते म्हणून असं बोलला असेल. एकदा तो परत आला की सगळं ठीक होईल. तू नको काही काळजी करूस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. ॲबॉर्शन वगैरे विचार मनातून काढून टाक. असं म्हणत त्यांनी प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला. अखेर अंजलीच्या प्रतीक्षेचा शेवट झाला. जवळपास 5 महिने परदेशात राहून अजय प्रोजेक्ट पूर्ण करून परत आला. अंजलीने 2 दिवसांची सुट्टी घेतली होती. प्रेमाने तिने अजयसाठी पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या. एवढ्या दिवसांनी घरचं जेवण मिळणार हा विचार करून ती आनंदी होती. आज तिने अजयच्या आवडीची निळ्या रंगाची साडी नेसली होती. ती आनंदाने गुणगुणत त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली. तेवढ्यात सासूबाई खोलीत आल्या. अंजलीचा खुललेला चेहरा पाहून नजर चुकवत दबक्या आवाजात त्या म्हणाल्या, अंजली, बाळा, अजयचा एअरपोर्टवरून फोन आला होता. तो थेट ऑफिसला जात आहे. घरी यायला त्याला उशीर होईल आणि आज त्याला रिपोर्ट द्यायचा आहे.
हे ऐकून अंजली शून्य झाली. डोळ्यातून वाहणारे अश्रू ती थांबवू शकली नाही. आई, ऑफिसमधलं काम माझ्यापेक्षा महत्वाचं आहे का? सासूबाईंनी तिला सावरलं. अंजली, अशा अवस्थेत तू रडून तब्येत बिघडवून घेऊ नकोस. सकाळपासून एवढं काम केलंस, आता थोडा वेळ आराम कर. त्या दिवशी तिने स्वतःला सावरलं, पण तिचे सुजलेले डोळे आणि दरवाजाकडे लागलेली तिची नजर कोणाच्याही नजरेतून सुटली नाही. रात्री 11 वाजता अजय घरी पोहोचला. अंजलीचा त्याची वाट पाहत पाहत डोळा लागला. अजयने तिला बेजबाबदार नजरेने पाहिलं. कपडे बदलले आणि सोफ्यावर जाऊन झोपला. पुढच्या दिवशी रविवार होता. अंजलीला सकाळी उशिरा जाग आली. घड्याळ पाहिलं आणि ती चिडून म्हणाली, कोणी मला उठवलं सुद्धा नाही. ती घाईघाईने खोलीबाहेर आली. बाहेर बागेत अजय आईबाबांसोबत गंभीर चर्चा करत होता. तेवढ्यात हॉलमध्ये फोनची रिंग वाजली. अंजलीने फोन उचलला. दुसऱ्या बाजूने एक आवाज आला. अजय आहे का? नाही, ते बाहेर गार्डनमध्ये बसले आहेत. मी त्यांची पत्नी अंजली बोलत आहे. तुम्ही कोण? अंजलीने विचारलं. हे ऐकताच फोन कट झाला. कोण असू शकतं? आणि तिने फोन का कट केला? या विचाराने अंजली गोंधळली. ती बाथरूममध्ये जाऊन पटकन फ्रेश झाली आणि स्वयंपाकघरात जाऊन 4 कप चहा बनवला. नंतर तो घेऊन गार्डनमध्ये आली. तिला पाहताच तिघेही शांत झाले. गुड मॉर्निंग असं म्हणत अंजलीने हसत सगळ्यांना चहा दिला. मग खुर्चीवर बसलेल्या अजयकडे पाहत तिने विचारलं, तुमचा प्रोजेक्ट कसा झाला? गेला होता 1.5 महिन्यासाठी आणि लावले 5 महिने. तिच्या तक्रारीच्या सुरातला कटाक्ष अजयने ओळखला, पण तो काहीच बोलला नाही. फक्त एक हलकीशी नजर टाकून चहाचा घोट घेत राहिला. अंजलीला अजयचा हा शांतपणा थोडा विचित्र वाटला, पण स्वतःला सावरत ती म्हणाली, अजय, तुमच्यासाठी एक फोन आला होता, एका महिलेचा. पण मी माझं नाव सांगताच तिने फोन कट केला. असं का बरं? अगं, काही विशेष नसणार. कदाचित एखाद्या बँकेतील सेल्स गर्ल असेल, क्रेडिट कार्ड विकणारी. अजयने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. अंजलीच्या मनात मात्र विचार सुरूच होते. ती फोन करणारी स्त्री अगदी औपचारिक नव्हती. तिच्या आवाजात काहीतरी वेगळंच होतं. पण सगळ्यांसमोर तिने बोलणं टाळलं. तरीही तिच्या मनात शंकेचा किडा वळवळत राहिला. दरम्यान अजय परदेशातून भरपूर भेटवस्तू घेऊन आला होता. सगळेजण त्यात रमले होते. त्याची बहीण नेहा सुद्धा भावाला भेटायला आली होती. पण अंजलीला कुठेतरी जाणवत होतं की अजय तिच्या नजरेला टाळत होता. तो तिला एकांतात भेटण्याचं आणि बोलण्याचं टाळत होता. दुपारचं जेवण झाल्यावर भेटवस्तू घेऊन नेहा निघून गेली. आई बाबा त्यांच्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. स्वयंपाकघर आवरून अंजली नवऱ्याच्या खोलीत गेली, तर अजय गाडीच्या चाव्या घेत बाहेर पडत होता. अहो, कुठे निघालात? अंजलीने विचारले. थोडा वेळ मित्रांना भेटून येतो, असं म्हणून तो घराबाहेर गेला. माझ्याशी बोलायचं नाही का तुम्हाला? मला भेटायचं नाही? अंजलीच्या मनातले हे प्रश्न तिच्याच आत घुमू लागले. पण अजय ऐकण्यासाठी तिथे नव्हताच. ती स्वतःला सावरू शकली नाही. मोठ्याने रडू लागली आणि पलंगावर झोपली. थोड्याच वेळात फोनची रिंग वाजली आणि तिची झोप मोडली. पुन्हा एकदा तोच आवाज. अजय घरी आहे का? नाही, ते बाहेर गेले आहेत. पण तुम्ही कोण? अंजलीने विचारले. पलीकडून केवळ एक थंड प्रतिसाद आला. अच्छा, ठीक आहे, ओके. आणि फोन कट झाला. अंजलीचा संशय अधिकच बळावला. संध्याकाळी अजयशी याबद्दल नक्कीच बोलायला हवं, तिने ठरवलं. पण तसं होऊ शकलं नाही. रात्र झाली. 12 वाजले. अजय घरी परतला, पण तोपर्यंत अंजली झोपली होती. सकाळी तिला ऑफिसला जायचं होतं. लवकर उठून घरातली कामं आवरून फ्रेश होऊन ती ऑफिसला निघाली. पण तिच्या मनात अजूनही एक विचार चालू होता. अजय काहीतरी लपवतोय. तो टाळतोय. पण काय?
आज अजयला सकाळी 11 वाजता कोणत्या तरी साईटवर जायचं होतं. त्यामुळे तो निर्धास्त झोपला होता. अंजलीने त्याला उठवणं योग्य समजलं नाही. सासूबाईंना सांगून ती ऑफिसला निघून गेली. अंजली जरी ऑफिसला पोहोचली असली तरी तिचं मन कामात रमत नव्हतं. घरातील जबाबदाऱ्यांचा थकवा आणि 2 दिवसांपासून अजयच्या उपेक्षेने ती मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाली होती. दुपार होताच तिचं डोकं ठणकायला लागलं. चक्कर येऊ लागली. शेवटी ती सुट्टी घेऊन घरी परतली. कदाचित त्या दिवशी ती घरी आलीच नसती आणि तिने स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं पाहिलं आणि ऐकलं नसतं, तर आज तिचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. पण असं नाही की हे कधी घडणार नव्हतं. हे एक ना एक दिवस होणारच होतं. अंजलीच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. त्या दिवशी दुपारचे जवळपास 2 वाजले होते. ती घरी पोहोचली, पण यावेळी सासू-सासरे झोपलेले असतील याची तिला खात्री होती. म्हणूनच तिने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि खोलीकडे जाऊ लागली. मात्र अचानक सासूबाईंच्या खोलीतून येणाऱ्या आवाजाने तिचं लक्ष वेधून घेतलं. त्या आवाजांपैकी एक मोठा आवाज अजयचा होता. खोलीचा दरवाजा उघडा होता, पण पडदे घट्ट मिटले होते. आतून अजयचा संतप्त आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो जवळपास ओरडतच म्हणत होता, "आई, आता तू माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीस. मी तुला आधीच सांगितलं होतं. मी मंजिरीला सोडू शकत नाही. पण तू माझं ऐकलंच नाहीस. नेहाच्या लग्नावर परिणाम होईल असं सांगून तू जबरदस्तीने अंजलीला माझ्या गळ्यात बांधलं. हे बरंच झालं की परदेशी प्रोजेक्टमध्ये मंजिरी माझ्यासोबत होती. नाहीतर मी वेडा झालो असतो. आई प्लीज, आता नेहाचं लग्न झालं. तीही सेटल झाली आहे. आता माझा आणि अंजलीचा घटस्फोट होणं गरजेचं आहे. मंजिरी मला लग्नासाठी त्रास देत आहे. ती माझ्यावर दबाव टाकते आणि मी आता अजून वाट पाहू शकत नाही. तू पटकन अंजलीच्या आईवडिलांशी बोलून घे आणि त्यांना सांग मला स्वतंत्र करायला." अंजली अजून धक्क्यातून सावरत नव्हती तेवढ्यात तिच्या सासऱ्यांचा संतप्त आवाज आला. "मी विचार केला होता लग्नानंतर तुझ्यात सुधारणा होईल, पण नाही. तुझं हे प्रेमाचं भूत अजून उतरलेलं नाही. अरे आता तरी समजून घे. तू बाप होणार आहेस. विसरून जा जुन्या गोष्टी." अंजलीच्या मनातली चलबिचल अजून वाढली. त्याआधीच सासूबाईंचा आवाजही घुमला. "अरे अजय, एवढी सुंदर सोज्वळ सून, त्यात सरकारी नोकरी. अजून तुला काय हवं आहे?" "आई, मला नको आहे तुझी सुंदर सून आणि त्याची सरकारी नोकरी. मला या समस्येतून लवकरात लवकर सुटका हवीये. नाहीतर यावेळी कंपनीच्या प्रोजेक्टसाठी परदेशी गेलो तर 15-20 वर्ष परत येणार नाही. मग बसा तुमच्या सुनेसोबत." अजयच्या या शब्दाने अंजलीला जबरदस्त धक्का बसला. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. हात-पाय थरथरू लागले. घसा कोरडा पडला. ती दरवाजाचा आधार घेत खाली बसली. तिचा आवाज ऐकून सासूबाई घाबरून धावत बाहेर आल्या. अंजलीची अवस्था पाहून त्यांना समजायला वेळ लागला नाही की तिने सगळं ऐकलं आहे. त्यांनी तिला उचललं, आत नेलं, अंथरुणावर झोपवलं आणि पटकन चहा घेऊन आल्या. अंजलीच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने तिला बसवलं. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, "बाळा, शांत हो." आणि त्यांनी तिच्या हातात कप ठेवला. सासरे काळजीने खोलीतून आत बाहेर करत होते आणि अजय संधी साधून गाडीवरून निघून गेला. त्याला अंजलीची अजिबात काळजी नव्हती. सासूबाई अंजलीला समजावत होत्या, "तू रडू नकोस. तुझ्या तब्येतीची काळजी घे. सगळं व्यवस्थित होईल." थोड्या वेळानंतर जेव्हा त्यांना वाटलं की अंजली रडत रडत झोपली आहे, तेव्हा त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. पण अंजली झोपली नव्हती. अजयच्या तिरस्काराने भरलेल्या वागणुकीमुळे आणि अपमानाने तिचं काळीज ठणकत होतं. तिला समजलं होतं की आता काहीही होणार नाही. तिला त्वरित निर्णय घ्यावाच लागेल. जो माणूस आपल्या बायकोचं प्रेम आणि समर्पण समजू शकत नाही, तो अजून न जन्मलेल्या बाळासाठी ममता कशी बाळगेल?
अशा निर्मोही माणसासोबत आयुष्य घालवण्यात काय अर्थ आहे? अंजलीने क्षणाचाही विलंब न करता वडिलांना फोन केला आणि संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. पटकन या आणि मला घेऊन जा. आई बाबा येईपर्यंत तिने आपलं सामान पॅक करून ठेवलं. अचानक व्याही आणि विहीणबाईंना आलेलं पाहून अंजलीचे सासू सासरे घाबरले. त्याच वेळी अजयही बेजबाबदारपणे घरात शिरला. समोरचे दृश्य पाहून तो दचकून उभा राहिला. अंजलीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. ती सरळ पुढे गेली आणि अजयच्या कानाखाली जोरदार चापट लगावली. तो काही समजण्याच्या आधीच अंजलीच्या वडिलांनी कठोर आवाजात त्यांच्या व्याहींना सुनावलं. चूक फक्त तुमच्या मुलाची नाही. तुम्हाला त्याचा खरा स्वभाव माहीत असूनही तुम्ही माझ्या मुलीचं त्याच्याशी लग्न लावलं. आता मी तुम्हाला एक संधी देतो. जर तुमचा मुलगा आपल्या चुकीची जाणीव ठेवून 1 आठवड्यात अंजलीला न्यायला आला तर ठीक. अन्यथा 10 दिवसात तुम्हाला घटस्फोटाची नोटीस मिळेल आणि नुकसान भरपाईही द्यावी लागेल. हे बोलून त्यांनी अंजलीची बॅग उचलली आणि घरातून बाहेर पडले. बाहेर पडताना अंजलीने शेवटच्या घराकडे पाहिलं. सासू सासरे मान खाली घालून उभे होते, पण अजयच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. अंजली पूर्णपणे तुटून गेली होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आशेचा एक धागा लपला होता. कदाचित अजयला त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तो माझ्याकडे परत येईल. पण ही आशा त्याच क्षणी तुटून गेली जेव्हा काही आठवड्यांनी पोस्टाने घटस्फोटाची नोटीस आली. अंजलीची शेवटची आशाही संपली. तिची सगळी स्वप्न चुराडा होऊन गेली. रात्रभर ती विचार करत राहिली. असं काय झालं? यात माझी काय चूक होती? तिच्या वडिलांनी ऑफिसमध्ये जाऊन तिच्यासाठी दीर्घ सुट्टीचा अर्ज दिला. आई बाबा आणि दोन्ही बहिणी तिचं मन दुसरीकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण अंजली एकदम शांत झाली होती. 9व्या महिन्यात तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, पण ती आनंदी होऊ शकली नाही. स्त्रीचं मन नवऱ्यासाठी कितीही दुखावलेलं असलं तरी ते कोमल असतं. तिच्या मनात पुन्हा एक आशा निर्माण झाली. कदाचित अजय बाळाला पाहायला येईल. त्याचं नाजूक तोंड पाहून त्याचं हृदय वितळेल आणि तो बदलून जाईल. पण असं काहीही झालं नाही. अंजली पुन्हा कामावर जाऊ लागली. घरात तिच्या दोन्ही बहिणी प्रियाची काळजी घेत होत्या आणि ती स्वतःला ऑफिसच्या कामात गुंतवू लागली. रात्री प्रियाला हसताना आणि खेळताना पाहून आपल्या दुःखाला विसरण्याचा ती प्रयत्न करत होती, पण तो प्रयत्न निष्फळ ठरत होता. घटस्फोटात त्यानंतर कॉम्प्रोमाइज म्हणून काही पैसे मिळाले होते. आता तिचं आयुष्य फक्त सकाळी ऑफिस आणि रात्री प्रियासोबत खेळणं, तिचा अभ्यास करून घेणं या गोष्टीमध्येच अडकून पडलं होतं. मुंबईच्या गर्दीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत तिला क्षणभरही उसंत मिळत नव्हती. प्रिया आता 12 वर्षाची झाली होती. तिच्या दोन्ही बहिणी लग्न करून सासरी गेल्या होत्या. आता अंजली तिच्या वृद्ध आईबाबांची एकमेव आधारस्तंभ होती आणि ते दोघंही तिच्या आधारावर होते. प्रिया सर्वांची लाडकी होती. अशातच 3-4 वर्ष निघून गेली. त्या दिवशी अंजली नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून घरी येत होती. ऑगस्ट महिना होता. जोरदार पाऊस पडत होता आणि अशा पावसात स्टेशनपासून घरापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एकही रिक्षा दिसत नव्हती. बस भरलेल्या होत्या. अंजली छत्री घेऊन स्टेशनवरून पायीच निघाली. अचानक वीज कडाडली आणि तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. त्याच क्षणी तिच्याजवळ एक गाडी येऊन थांबली. गाडीची काच खाली सरकली आणि सभ्यतेने पाहणाऱ्या त्या व्यक्तीने तिला आवाज दिला. या, मी तुम्हाला घरी सोडतो. घाबरू नका, मी तुमच्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर राहतो आणि तुमचे बाबा मला चांगले ओळखतात. अंजलीने त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिलं. तिच्या मनात संकोच होता,
पण तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मनात नसतानाही तिने छत्री बंद केली आणि गाडीच्या पाठीमागचा दरवाजा उघडून आत बसली. संपूर्ण प्रवासात दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. बिल्डिंग आल्यावर अंजलीने गाडीतून उतरतानाच त्या व्यक्तीला धन्यवाद दिला. तो हसत म्हणाला, यामध्ये धन्यवाद मानायची गरज नाही. तुमचा शेजारी असल्याने हे माझं कर्तव्यच होतं. माझं नाव राहुल आहे. अच्छा, नमस्कार. अंजलीने हसून उत्तर दिलं. घरी पोहोचताच तिने दीर्घ श्वास घेतला. प्रिया अभ्यासात मग्न होती आणि आजी आजोबा त्यांच्या मालिकेत गुंग होते. अंजलीने चहा बनवला आणि बाबांना राहुलबद्दल सांगितलं. बाबा आनंदाने म्हणाले, अच्छा राहुल, तो खूप चांगला मुलगा आहे. कालच त्याची आई गावाहून आली आहे. मी त्याला रविवारी तिला घरी जेवायला घेऊन यायला सांगितलं आहे. अंजली काही बोलणार तेवढ्यात प्रियाचा आवाज आला. आई, माझ्या प्रोजेक्टसाठी मदत कर. विषय तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने सुट्टी होती. अंजली आपल्या बाबांचं औषध घ्यायला मेडिकलमध्ये गेली. तिथेच राहुल त्याच्या आईसह औषध घेत होता. अंजलीने त्याच्या आईला नमस्कार केला आणि दोघींमध्ये बोलणं सुरू झालं. बोलता बोलता राहुल म्हणाला, खरं तर मला खूप टेन्शन आलं आहे. आईला व्हायरल फीवर आहे आणि उद्या मला ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी बँगलोरला जायचं आहे. तेव्हा अंजलीने त्याला विश्वास दिला, तुम्ही काळजी करू नका. उद्यापासून मला 3 दिवसांची सुट्टी आहे. मी तुमच्या आईची काळजी घेईन. तुम्ही निर्धास्तपणे जा. राहुल टूरवर गेल्यानंतर अंजलीने त्याच्या आईला आपल्या घरी आणले. वेळेवर औषध, योग्य आहार आणि पुरेसा आराम मिळाल्यामुळे तिचा ताप उतरला होता. ती आनंदी स्वभावाची आणि सगळ्यांची आपुलकीने वागणारी स्त्री होती. त्यामुळे घरच्या सर्वांशी तिने सहज जुळवून घेतलं. राहुल टूरवरून परत आल्यानंतर त्याने आपल्या आईला निरोगी आणि आनंदी पाहिले. कृतज्ञतेने त्याने हात जोडले, तर राहुलच्या आईने अंजलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून भरभरून आशीर्वाद दिला आणि सर्वांचा निरोप घेतला. या 3 दिवसात राहुलची आई मुग्धाताईंनी अंजलीच्या आईकडून तिच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी ऐकली होती. इकडे राहुलनेही अजून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला सुरुवात केली नव्हती. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. 3 बहिणीच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी पार पाडता पाडता तो कधी परिपक्व झाला हे त्यालाही कळले नाही. मुग्धाताई अंजलीच्या जीवन संघर्षाने, तिच्या धाडस आणि आत्मविश्वासाने भारावून गेल्या होत्या. तिच्या साधेपणात असलेले आपुलकीचे सूर त्यांना या 3 दिवसात जाणवले. जेव्हा राहुलला नोकरी लागली तेव्हा मुग्धाताईंनी त्याला लग्न करून स्वतःचा संसार थाटावा असे सुचवले होते. पण राहुलने स्पष्ट सांगितले होते, पहिल्यांदा बहिणींची जबाबदारी पूर्ण करतो. आता मात्र मुग्धाताईंच्या मनात मुलाच्या लग्नाची स्वप्ने उमटू लागली. संधी मिळताच त्यांनी राहुलसमोर अंजलीसोबतच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. राहुलने शांतपणे ऐकून घेतले आणि दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, आई, तुला जे योग्य वाटेल तेच माझ्यासाठी योग्य आहे. तुझा प्रत्येक शब्द मला मान्य आहे, पण आधी अंजलीच्या मनात काय आहे ते समजून घे. जर तिला काही हरकत नसेल तर माझ्या बाजूने होकार आहे. मुलाकडून हिरवा कंदील मिळताच मुग्धाताईंनी अंजलीच्या आईवडिलांना भेटून प्रस्ताव ठेवला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. सहमती मिळताच मुग्धाताईंच्या उत्साहाला उधाण आले. त्यांना उशीर करायचा नव्हता. राहुलला आठवले की कालच अंजलीने सांगितलं होतं की प्रियाच्या शाळेत पालक सभा आहे आणि तिला दुपारी 2 वाजता तिथे पोहोचायचे आहे. म्हणूनच तो गाडी घेऊन तिच्या ऑफिसबाहेर थांबला. काही वेळाने अंजली बाहेर आली. समोर राहुलला पाहून ती क्षणभर चकित झाली आणि मग तिच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित पसरले. गाडी प्रियाच्या शाळेबाहेर थांबली. आश्चर्यचकित होत अंजलीने विचारले, तुम्हाला कसे कळले की मला इथे यायचे आहे? हसत राहुल म्हणाला, मी अंतर्यामी आहे.
आता पटकन जा, नाहीतर मीटिंगला उशीर होईल. मी इथे वाट पाहतो. मीटिंग 10 ऐवजी 20 मिनिटे चालली. अजून 3 पिरियड बाकी असल्याने प्रियाला सुट्टी मिळाली नाही. तिला शाळेतच सोडून अंजली बाहेर आली. दोघांनाही भूक लागली होती, म्हणून ते एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेले. जेवणाची ऑर्डर देताच राहुलने अंजलीकडे पाहत शांत पण ठाम स्वरात सांगितले, अंजली, आज संध्याकाळी आई आपल्या लग्नाची तारीख ठरवणार आहे आणि त्याआधी मला तुझ्या होकाराची गरज आहे. तो कोणतीही भूमिका न घेता थेट बोलला. अंजली आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण तुम्हाला माहीत आहे ना की मी एका मुलीची आई आहे? राहुल हसत म्हणाला, हो, मला माहीत आहे. आणि त्याच प्रेमळ मुलीला मला स्वीकारायचं आहे. तिला माझं नाव द्यायचं आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे मला नकार देण्यासाठी दुसरं कोणतं कारण आहे? राहुलच्या या प्रश्नाला अंजलीजवळ कोणतंही उत्तर नव्हतं आणि त्याच्या प्रस्तावाला नकार देण्यासाठी तिच्याकडे असं कोणतं ठोस कारणही नव्हतं. सगळं एवढं अचानक घडत होतं की ती काही बोलू शकली नाही. एवढ्यात राहुल थोडा पुढे वाकला. हलकसं हसत हळू आवाजात कुजबुजला, मग मी हे लग्न पक्क समजू का? हो म्हणून अंजलीने हलकीच मान हलवली. राहुलने तिच्या हातावर आपला हात ठेवला. त्यानंतर दोघांचं लग्न झालं, साध्या पद्धतीने. दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांचा विवाह संपन्न झाला. अंजली राहुलची पत्नी म्हणून त्याच्या घरी आली. राहुलच्या सांगण्यावरून अंजलीने 3 महिन्यांची सुट्टी घेतली होती. तिला या सोनेरी काळाला आपल्या हातातून जाऊ द्यायचं नव्हतं. तिला प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवायचा होता. हसत खेळत 2 महिने उलटले. राहुल ऑफिसला जाताना प्रियाला शाळेत सोडत असे. सकाळची कामं आटपून अंजली बाल्कनीत बसून कॉफी घेत वर्तमानपत्र वाचत होती. ही तिची रोजची दिनचर्या होती. तेवढ्यात फोनचा आवाज आला. अंजली, मी माझी एक महत्वाची फाईल घरी विसरलो आहे. कपाटाच्या जवळ असलेल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये लाल रंगाची फाईल आहे. ती काढून ठेव. मी एक माणूस पाठवत आहे. त्याला ती दे. 12 वाजता माझी एक महत्वाची मीटिंग आहे. संध्याकाळी भेटूया. नंतर फोन करतो. असं म्हणून राहुलने फोन कट केला. अंजलीने फाईल काढून टेबलावर ठेवली आणि पुन्हा वर्तमानपत्र वाचू लागली. काही वेळातच दरवाजाची बेल वाजली. अंजलीने दरवाजा उघडला. समोर राहुलच्या ऑफिसमधून आलेला माणूस उभा होता. त्याने अंजलीला नमस्कार केला. अंजलीने त्याच्या अभिवादनाला उत्तर देत त्याला फाईल दिली. फाईल घेत तो निघणार इतक्यात तो थांबला. मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? नाही. अंजलीने त्याच्याकडे पाहत त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला आणि अचानक तिला धक्का बसला. अरे, या माणसाच्या चेहऱ्याला मी कसं विसरू शकते? समोर अजय उभा होता. वाढलेले केस, पांढरी झालेली दाढी, मोठा चष्मा, साधा सरळ शर्ट घातलेला हा माणूस पहिल्यांदा ज्या स्मार्ट, हँडसम आणि आत्मविश्वासाने भरलेल्या अजयला ती ओळखत होती, त्याच्याशी याचा काही संबंध नव्हता. अंजली एका क्षणात भूतकाळात हरवून गेली. अजय पुढे म्हणाला, अंजली, मी तर तुला राहुल सरांच्या रिसेप्शनमध्येच ओळखलं होतं. पण तुझ्याशी बोलायचं धाडसच होईना. मी तुझ्याशी जे केलं ते चांगलं नव्हतं. कदाचित म्हणूनच देवाने मला माझ्या कर्मांची शिक्षा दिली होती. तू गेल्यानंतर नातेवाईक आणि ऑफिसमध्ये माझ्या आणि मंजिरीच्या नात्याबद्दल सगळ्यांना कळलं. मला तुला लवकरात लवकर घटस्फोट द्यायचा होता, जेणेकरून मी आणि मंजिरी लग्न करू शकू. पण तोपर्यंत आमची खूप बदनामी झाली होती. मंजिरीलाही माझ्या आईवडिलांचा तिच्यावरील तिरस्कार समजला होता. तिला माहीत होतं की माझी आई तिला कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे या सगळ्यांपासून दूर राहणंच तिने योग्य समजलं. आणि मग एक दिवस कोणालाही न सांगता तिने थेट हैदराबादच्या हेड ऑफिसला बदली करून घेतली आणि तिच्या वडिलांबरोबर तिथे निघून गेली. घटस्फोटानंतर तुला पैसे द्यायचे होते, त्यामुळे साठवलेला पैसा संपूर्ण संपला. यावर मंजिरीही नाराज होती.
आईबाबांनी माझ्याशी बोलणं बंद केलं आणि आपल्या नातीला भेटण्याची आस मनात ठेवून एका मागोमाग एक त्यांनी हे जग सोडलं. तेव्हापासून मी पूर्णपणे एकटा आहे. डोकं व्यवस्थित चालत नसल्यामुळे कंपनीत इंजिनिअरिंगचं काम नीट करू शकलो नाही. त्यामुळे मला ऑफिसमधून काढून टाकलं. आता मी राहुल सरांच्या कंपनीत एक क्लार्क आहे. अंजली, मला माफ कर. कदाचित ही माझ्या कर्मांची शिक्षा आहे. मी स्वतःच माझ्या पापाची किंमत चुकवत आहे. अजय एकसारखंच बोलत होता. अंजली अचानक भानावर आली. समोर मान खाली घालून उभ्या असलेल्या अजयकडे तिने उपेक्षेने पाहिलं आणि पूर्ण आत्मविश्वासाने ती म्हणाली, झाल्या गेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळणं बंद कर. मी आता ती जुनी अंजली नाही. मी तुमच्या कंपनीचे मॅनेजर राहुल देसाई यांची पत्नी आहे. आणि लक्षात ठेवा, ही तुमच्याशी माझी शेवटची भेट आहे. मी शेवटचं सांगते, चुकूनही तुमच्या तोंडून पुन्हा माझं नाव निघू नये. आणि यापुढे माझ्या घरी यायची हिंमतही करू नका. हेच तुमच्यासाठी आणि तुमच्या नोकरीसाठी चांगलं असेल. आणि राहिली गोष्ट माफ करायची, तर पुढच्या जन्मात सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे बोलून तिने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. या नव्या जीवनात ती आपल्या भूतकाळातील आठवणींना कधीच परत येऊ देणार नव्हती. अंजलीचा चेहरा निर्धाराने चमकत होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.